भिवंडी तालुका के दापोड़े में आज दिनांक 27 फरवरी 2022 को दापोड़े ग्राम पंचायत व गांव कमेटी दापोड़े तथा वीर तानाजी क्रीडा मंडल द्वारा वाचनालय का भव्य उद्घाटन दापोड़े ग्राम पंचायत सरपंच अपर्णा मनीलाल पाटिल व मान्यवरों के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर बांधकाम व आरोग्य समिति माजी सभापति जिला परिषद थाने कुंदन जी पाटिल, नगर सेवक जवाहर नगर परिषद व गांव कमेटी कार्याध्यक्ष भरत पाटिल, शिवसेना सचिव थाने जिला ग्रामीण दीना सखाराम पाटिल, सरपंच ग्राम पंचायत दापोड़े अपर्णा मनीलाल पाटिल, उप सरपंच योगिता दिलीप पाटिल, माजी सरपंच व विद्यमान सदस्य प्रेमनाथ पाटिल, दापोड़े ग्राम पंचायत सदस्या सुमती चौधरी, गीता पाटिल, जया पाटिल, माजी सदस्या आशा पाटिल, सदस्य सचिन पाटिल, पुलिस पाटिल विजय पाटिल, शिवसेना माजी तालुका प्रमुख तुलसीराम पाटिल, ज्येष्ठ ग्रामस्थ बालाराम पाटिल, मनीलाल तुकाराम पाटिल, समाज सेवक साईनाथ आत्माराम पाटिल, रमेश पाटिल, माजी गावदेवी महिला मंडल अध्यक्षा जमना पाटिल, माजी सरपंच व विद्यमान सदस्य चिंतामन पाटिल, शाला व्यवस्थापक माजी अध्यक्षा दीप्ती पाटिल, माजी उपसरपंच प्रभाकर पाटिल, समाज सेवक शिवाजी पाटिल, आनंद पाटिल, पद्माकर पाटिल, नितिन पाटिल, संतोष पाटिल, देवानंद पाटिल, दयानंद पाटिल, अभय पाटिल, नारायण पाटिल, विश्वनाथ पाटिल, बेरी चौधरी, माजी सरपंच प्रहलाद पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर तथा दापोड़े ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन दापोड़े ग्राम पंचायत के वरिष्ठ लिपिक दुर्वन पाटिल व विनायक सर कर रहे थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। दापोडे गावामध्ये वीर तानाजी वाचनालयाची सुरुवात झालेली आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। मी संपूर्ण व्यासपीठाला या ठिकाणी प्रणाम करतो, सलाम करतो। आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे ही गोष्ट शक्य झालेली आहे। माझ्या पुढचा मी प्रास्ताविकेच्या रूपाने या ठिकाणी बोलू इच्छितो। आज दुर्ग शर्करा योग आहे, तो म्हणजे आपल्या वाचनालयाचा उद्घाटन सोहळा आणि विशेष म्हणजे आज मातृभाषेचा दिन आहे, आपल्या मराठी भाषेचा दिन आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण अनेक कविता ऐकणार आहोत। त्यातली एक कविता माझ्याकडे छोटीशी चालवली आहे। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात
माय मानतो मराठी, माय मानतो मराठी. माझ्या मराठी भाषेशिवाय मला दुसरी माता नाही भाषेच्या मागे. अशा प्रकारचं एक वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी तर अगदी आपल्या मराठी भाषेला उच्च टोकावर नेऊन ठेवलेला आहे. माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृताती पैदासी जिंके, एसी अक्षरे रसिके मिळविन संत ज्ञानेश्वर यांचे बोल आहे. आणि आजच्या या शुभदिनी आपल्या दापोडे गावामध्ये वीर तानाजी वाचनालयाची सुरुवात हा एक दुग्ध सरकार आयोग आणि त्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. वाचन संस्कृती आज त्या दालनामध्ये वाचनालयामध्ये आपण एस रंगनाथन यांचं चित्र पाहिलं असेल. ते चित्र नव्हतं तर त्या चित्राखाली एस रंगनाथन यांची माहिती देखील होती. ती आपण वाचली नसेल तर वाचून घ्या. संपूर्ण विश्वाला वाचन संस्कृती समजून देणारं ते व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्यांचा आदर्श आपल्याला मिळावा म्हणून त्या वाचनालयामध्ये त्यांचं चित्र लावण्यात आलेलं आहे. आज तुम्ही सुरुवात केलेली आहे ना, 100% तुम्हाला सांगतो तुम्ही मेहनत करत राहा. ग्रामपंचायत कमिटी तुमच्या बरोबर आहे, ग्रामस्थ मंडळ बरोबर आहे, मी स्वतः तुमच्या बरोबर आहे. आपण ह्या वाचनालयाचं रूपांतर कुठेतरी चांगले विद्यार्थी बनवण्यासाठी करणार आहोत आणि 100% खात्री आहे या वाचनालयामध्ये एक ना एक विद्यार्थी आपला IPS अधिकारी किंवा चांगल्या उच्च पदावर जाईल हा माझा 100% विश्वास आहे. कारण भविष्यात हा दापोडे गाव जर म्हटला तर जिद्द आणि चिकाटी करणारा हा गाव आहे. तर आपण नेहमी म्हणतोय वीर तानाजी म्हटलं की एक गाव एक मंडळ. आज आपण त्या दृष्टीने बघितलं तर सरांनी आम्हाला सांगितलं असणारे सरांनी की आम्ही सकाळी 4-4:30 वाजता उठायचो, एकमेकाला मेसेज करणार किंवा एकमेकाला फोन करणार. तुम्ही शिक्षणाची बाब सांगितली. आम्ही वीर तानाजीमध्ये खेळत असताना क्रीडा क्षेत्रात असताना आम्ही एकत्र होतो. त्या टायमाला आम्ही 5:30 वाजले, 5:45 वाजले का त्या टायमाला मोबाईलची सुविधा नव्हती. मग कोणतरी एकाला जिम्मेदारी द्यायची तुम्ही खेळ जास्त झोपणार म्हणून त्याला उठवायला जायचा आणि रोज सकाळी उठलो की पाईपलाईनला तिथून रामनगरपर्यंत धावत जायचा आणि रोज वॉर्मअप करायचा. रोज सकाळी वॉर्मअप केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा अर्धा 1 तास वॉर्मअप करायचा ना 1 तास प्रॅक्टिस करायची कबड्डीची. म्हणून आम्ही अनेक फायनली मारू शकतो. आता परिस्थिती उलटी झालेली. पूर्वी पैसे कमी होते आणि मेहनत जास्त होती. आता पैसे जास्त आले आणि मेहनत कमी झाली. पूर्वी आम्हाला माती तरी आणायची नसली तरी थारपापासून पुढे जावं लागत, आम्हाला मालवणीसारख्या गावामध्ये जावं लागत होतं आणि तिथून माती आणायला लागत होते. आता आपल्या खेळाडूंना काय करावं लागत नाही. आमची कमिटी आहे ती स्वतः जाते, ते खेळत नाही तरी ते जातात आणि माती घेऊन येतात. परंतु खेळाची आवड निर्माण राहिलेली नाही. भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला, श्री रामचंद्राने जन्म घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या भारत भूमीत आहे आणि अशा भारतात माझा जन्म झाला. खरंच मला खूप अभिमान आहे की मी मराठी आहे आणि माझा इथे जन्म झाला. सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्या इथे आले तरुणांचे मार्गदर्शक म्हणून, पण इथे तरुणांची संख्या काही कारणाने कमी होती. परंतु मी सरांना सांगू इच्छिते की आपण क्षयरोगाच्या बाजूला बसलो की आपल्याला पटकन क्षयरोग होतो. परंतु आपल्याला बॉडी बिल्डर बनायचे असले तर बॉडी बिल्डरच्या बाजूला बसून आपण बॉडी बिल्डर बनू शकत नाही. त्याच्यासाठी आपण त्याच्याजवळ बसून त्यांनी काय कसरत केली आहे हे त्याला विचारून आणि तशी मेहनत घेऊन तेव्हाच आपण बॉडी बिल्डर होऊ शकतो. म्हणजे वाईट काम हे पटकन कॅच करतात, परंतु चांगल्या कामासाठी ही कसरत करावीच लागते. प्रशासकीय अधिकार म्हटला की त्याच्याजवळ बसून त्याच्या जीवनाचा प्रवास जाणून घेतल्याशिवाय त्यांनी काय केलेलं आहे हे आपल्याला समजत नाही. त्यांना जर तुम्ही विचारलं की तुमचा प्रवास कसा होता आणि ते ऐकलं की तुम्हाला समजेल की त्यांनी कशा प्रकारे आपला जीवनाचा प्रवास केला आणि ते आज प्रशासकीय अधिकारी झाले. आज आपण इथे बसलेले सर्व विद्यार्थी एवढे नशीबवान आहात की तुमच्या आईवडिलांकडे सर्व काही आहे, पैसा आहे, वेळ आहे, ते तुम्हाला सर्व काही देऊ शकतात. तरी तुम्ही का पुढे येत नाही? आज तुम्हाला खूप मोठी संधी आहे. मी आज सरपंच म्हणून नाही तर एक पालक म्हणून सर्व पालकांना सांगते की आपली जी संस्कृती आहे, आपला धर्म आपल्या मुलांना आपल्याला शिकवावा लागेल. नाहीतर कोणीतरी दुसरा येईल आणि आपल्या मुलांना अधर्म शिकून जाईल हे आपल्याला माहिती सुद्धा पडणार नाही. आम्ही ज्या दिवसापासून ग्रामपंचायत कमिटीवर विराजमान झालो तेव्हापासून विनायक दादा आमच्याकडे येत होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या गावात वाचनालय नाही आहे, तर आपल्याला वाचनालय बनवायचं आहे. आम्ही सर्व सदस्य उपसरपंच तेव्हापासून निर्णय घेतलेला की आपण वाचनालय
आपल्या गावात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून ही आम्ही संकल्पना केलेली होती. आणि आज खरंच आम्हाला खूप अभिमान होतो की आज आपला मराठी दिवस माय मराठी दिवसाच्या निमित्ताने आपल्या वाचनालयाची सुरुवात झालेली आहे. खरंच मुलांना घरात काही कारणाने किंवा चांगले वातावरण मिळत नाही म्हणून ते अभ्यास करण्यासाठी चुकत असतील किंवा कंटाळत असतील, तर त्यांनी इथे येऊन आपला शालेय अभ्यास केला तरी काही हरकत नाही. आपण शालेय अभ्यास सर्वत्र करतो, परंतु इथे येऊन तुम्ही सर्व जी वाङ्मय आहे तेही वाचू शकता. आपला इतिहास, आपली संस्कृती, आपण कितीही शिकलो तरी आपली संस्कृती आपल्याला जपायची आहे आणि आपल्या पुस्तकी ज्ञान हे आपल्याला घ्यायचंच आहे. परंतु आपली संस्कृती आणि आपले धर्म हे याचे वाचन केल्यावरच तुम्हाला कळेल. म्हणून तुम्ही तुमचा वेळ काढून लहानांसाठी द्यायचं ज्ञान हे कधीच कितीही घेतले तरी ते संपत नाही. त्याच्यासाठी वयाची मर्यादा नसते. आपल्याला कुलकर्णी साहेबांनी सांगितले की ते आता BA झाले, म्हणजे शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. आपण कितीपर्यंत शिक्षण घ्यायचे ही आपल्यात असते. मुलांसाठीच नाही तर गावातील वयोवृद्ध असतील किंवा ज्यांना खरंच काही वाचायची इच्छा असेल त्यांनी इथे येऊन इथे सर्व प्रकारची पुस्तकाला दादांनी हे केलेली आहे. आपण आपल्या माहितीनुसार जी पुस्तकांची आपल्याला